पण आठवण म्हणून मोमेंट आपण देत आहोत हनुमान पाटील साहेबांना. त्यानंतर सन्मान स्वीकारा आपण प्लीज ज्ञानेश्वरजी पाटील, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. ज्ञानेश्वरजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित, सुभाष पाटील यांच्या सोबत आलेले त्यांचे मित्र ज्यांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर, मेघनाथ शास्त्री यांच्या शुभ हस्ते. खेळ सुरू ठेवा, आपण सामना सुरू करा. त्यानंतर आपल्यामध्ये दीपकजी कांबेरे आहेत. कांबेरे सर, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारा. सापेचे जावई आहेत दीपकजी कांबेरे आणि गिरीश बजागे जावई आहेत. येस, गिरीशजी बजागे आपल्यामध्ये आहेत. पाहुणे दीपक कांबेरे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचा आपण सन्मान करू. स्वागत होत असताना टाळ्या पण असू द्या जरा मध्ये मध्ये. टाळ्या खेळासाठी पण आणि सन्मानासाठी सुद्धा वाजवल्या पाहिजेत. मैदानामध्ये सामना सुरू झालाय आणि आपण आपल्या मंचकावर स्वागत सन्मान घेतोय. सचिनजी पारधी हे सुद्धा पाहुणे आपले. सापेचे जावई, लाडके जावई ज्यांचे मेघनाथ शास्त्री सन्मान करतायत. त्यानंतर त्यानंतर गिरीशजी बजागे, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा झाला. आणि इरफानजी शेख, इरफानभाई शेख, आपण हा सन्मान घ्या. इरफानभाई शेख सुद्धा आपल्यावर उपस्थित आहेत. त्यानंतर दीपकजी कांबेरे सुद्धा आपल्यामध्ये पाहुणे, त्यांचा मेघनाथ शास्त्री साहेब सन्मान करतील. प्रत्येकाला मान सन्मान सत्कार अभिमान आदर इथे केला जात आहे प्रत्येकाचा. त्यानंतर दीपकजी कांबेरे, आपण हा सन्मान स्वीकारा. आपण आलात, सर्व आलात, अमूल्य वेळ खर्च करून ह्या स्पर्धेची शोभा शतगुणित केली आहे, त्यासाठी हा सन्मान. बाहुलीच्या आपल्यामध्ये विलासजी शिंदे सुद्धा आहेत. विलासजी शिंदे, आपण पण हा सन्मान स्वीकारा. धावसंख्या आहे मैदानामध्ये 8, 7 किती आहे? नाही आहे. ओके योगी सर, आपण मध्ये फक्त धावसंख्या सांगू शकता. त्यानंतर आमचे कुकसे गावचे माजी सरपंच अनंताजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चांगले व्यक्तिमत्व अनंताजी पाटील, ज्यांचा आपण सन्मान करूया आपल्या मेघनाथ शास्त्र्यांच्या शुभ हस्ते. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये हे आलेले सर्व आमचे लाडके पाहुणे, प्रेक्षक सुद्धा आमचे लाडके आहेत. प्रेक्षकांची खूप जास्त गर्दी आहे म्हणून तुम्हाला मी शब्द सुमनाने तुमचं स्वागत करतोय. त्यानंतर पंकजी पाटील, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. चांगले क्रिकेटर आहेत, फिरकीचे जादूगर पंकज पाटील, चांगले उद्योगपती, ज्यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर अमोलजी दळवी आपल्यामध्ये उपस्थित. अमोलजी दळवी, दीपकजी पारधी, आपण पण समोर या. त्यानंतर किरणजी पाटील, हे सर्व पाहुणे आपले, ज्यांचा आपण सन्मान घेतोय, आदर करतोय, सत्कार करतोय. स्पर्धेचे प्रणेते वनमॅन शो मेघनाथ शास्त्रींच्या सोबतीला आमचे डीएसजी मागे सुद्धा नेहमीच असतात, रोहिदाचे सुतार असतात. सर्वांच्या वतीने मेघनाथ शास्त्री ज्यांच्या शुभ हस्ते सर्व आपण सन्मान घेतोय. किरणजी पाटील, ज्यांनी आम्हाला मैदानाच्या पूर्णपणे सिंचनासाठी पाणी व्यवस्था पुरवली, असे किरणजी पाटील, मोलाचं सहकार्य.
हनुमानजी पारधी साहेब, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. हनुमानजी पारधी. बाबू काका सुतार, आपण पण सन्मान स्वीकारा. आणि आपण आता वळू या मैदानाकडे. भरतजी पाटील सुद्धा आहेत. आपण सुद्धा हा सन्मान घ्या, स्वीकारा. बाबू काकांचं दर्शन घेत असताना मेघनाजी शास्त्री, हेच तर संस्कार आहेत मेघनाथ शास्त्रीजींचे, आणि त्यांनी प्रचिती दाखवून दिली आहे. भरतजी पाटील. तर पुण्याच्या सर्वांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आणि सत्कार. आणि वळूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये योगी पाटील यांच्याकडे. धन्यवाद मनोज कारवेसर. पाहुण्यांची मानलेली पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केला. आणि मात्र धावांचा आणि षटकारांचा पाऊस पाहिला आपण पहिल्या षटकामध्ये. वासुदेवनं काय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला. ऋतिक आणि वासुदेव हे दोन सलामीवीर बॅटर आपल्याला सीएम गेरशी संघाच्या वतीने पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 षटकार, 1 चौकाराची संख्या इथे मात्र पाहायला मिळाली. आणि धावफलकावरती आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा पाहायला मिळत आहेत. आणि या हंगामाचा विचार केला तर सीएम स्पोर्ट गेरशी संघाने आतापर्यंत 7 स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकवलेलं आहे. मग कल्याण विभाग असेल किंवा मुरबाड विभाग असेल किंवा शहापूर विभाग असेल, या विभागामध्ये जाऊन या संघाने आपला नावाचा दबदबा निर्माण केलाय. आणि जेव्हा जेव्हा सापे गावामध्ये स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. आणि पहा काय जबरदस्त दमदार स्वरूपात या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिला तर गोलंदाज गौरववरती हातला चढवला गेला. आणि हल्ला चढवत असताना मात्र चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना वासुदेवकडनं पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विकी. विकीने सुद्धा मात्र टाकला फुलटॉस. विकी सांगतोय गौरवने 30 खर्च केला तर मी का कमी करू. त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती आला षटकार. नवीन पाहुणे सुद्धा आलेले आहेत. विष्णूजी माळी साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. मेघनाथजी पाटील साहेब, आपलं सुद्धा मनस्पूर्वक स्वागत. तसंच नितीनजी सुतार, आपलं सुद्धा अगदी आम्ही इथे स्वागत करतोय कैलासवाशी ज्ञानेश्वर स्मृतीच्या 2024 मध्ये. काय जबरदस्त खेळ. काल आपण पहिल्या सिरीज मॅनचा वाढदिवस होता बबलू पाटीलचा. आणि जो आता मात्र खेळाडू ऑन स्ट्राईकला आहे ऋतिक. आणि आतापर्यंत या सत्रामध्ये 7 स्पर्धेमध्ये मालिकावीराचे पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. 3 षटकांचे सामने आहेत. आणि गेटच्या संघाला मात्र पूर्णपणे जाणीव आहे. 18 चेंडूंच्या खेळामध्ये किमान आपल्याला योग्य ती धावसंख्या उभी करायची आहे. आणि त्या अनुषंगाने पहिल्याच चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम दिनेशजी पाटील यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि आमच्यापासून आता हनुमानजी पाटील साहेब रजा घेत असताना साहेब आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुण्यच्छेदा आभार व्यक्त करतोय. व सर्वांचे आभार. आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी. प्रेक्षक जर आपण आईबा झेल घेतला मैदानाच्या बाहेर तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे मेघनाथ शास्त्री यांच्या वतीने. तसेच कुठल्या बॅट्समनने चौकार षटकाची जर हॅट्रिक केली तर 1000 कॅश प्राइज. आणि जर कुठल्या बॉलरने विकेटची हॅट्रिक केली तरी सुद्धा 1000 कॅश प्राइज मेघनाथ शास्त्री यांच्याकडून. तर सर्वांनी माजी सरपंच ग्रामपंचायत खुपशीचे आनंद पाटील साहेब सुद्धा मात्र आपल्यापासून रजा घेत असताना इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालंय. पाहू शकाल डावा सेकवरती चेंडूची फेकी होती. आणि हुक करता प्रयत्न शॉट फाईनलेकडे पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीने झेल त्या ठिकाणी पकडला गेला. आणि पहिला गडी बाद झाला ऋतिक बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आणि 7 धावांत तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय नरेंद्र दिवाणे. त्याचे खूपच फॅन दिवाणे आहेत. आणि पाहूया या स्पर्धेच्या माध्यमातून कशा रीतीने तो खेळ आज प्रस्थापित करेल. आणि गिरसे गाव म्हटलं तर मात्र आमचे या स्पर्धेचे केंद्रबिंदू मेघनाथजी शास्त्री यांचा मामाचा गाव आहे. आणि नेहमीच सातत्याने गिरसे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. परंतु त्यांचं अजून एक स्वप्न अधुरं आहे की त्यांना ही स्पर्धा आतापर्यंत जिंकता आलेली नाहीये.
आणि त्याच नवीन स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये या सत्रामध्ये हा संघ या स्पर्धेत आज दाखल झालेला आहे. पहिली सफलता गोलंदाज विकीनं प्राप्त केली. डाबा स्टिकवर चेंडू फेकी ऑन साइडला हुक गेला आणि पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. खूपच वेगाने चेंडू निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. आपल्यावर उपस्थित दिनेशजी पाटील आणि सुभाषजी पाटील आम्ही आपल्या आभारी आहोत, कारण आपल्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झाले. चेंज पेस व्हेरिएशन तिथे मात्र पाहिलं आपण. हे तुम्हाला पदिलत तर करावं लागेल. तुमच्या चेंडूमध्ये तुम्हाला व्हेरिएशन करावं लागतील. जर तुम्ही अशा प्रमाणे जर गोलंदाजी केली तर मात्र फलंदाज खूप मोठं लक्ष तुमच्या समोर उभा करू शकतात. आणि तो प्रयत्न मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहिला. विकी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक विकेट सर मिळाली. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर डॉट चेंडू पावलाचा वापर फटका हवेत केला. मिस्टामिंग आहे परंतु सेफ प्लॅनिंग होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लकडी छत्रशी तैनात आहे. डीप मध्ये फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या सहाय्यानं शिवम गिरशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय डेंजर झोनकडे आता मात्र वाटचाल करत असताना 42 धावा एका कडेच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना दैवित स्पोर्ट्स सावध विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स सापे. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दैवित स्पोर्ट्स सावध विरुद्ध गावदेवी सापे. ओहो पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडूला पाठवला प्लॉट मध्ये 7 धावांसाठी षटकार. विशेष संघाबद्दल मला मागील 7-8 वर्षापूर्वी एक गोष्ट नक्कीच ऐकायला मिळाली होती की ज्यावेळी हा संघ सराव करण्यासाठी जात असायचा त्यावेळी मात्र त्यांचे जे टिफन आहेत ते मात्र ते सोबतीला घेऊन जायचे आणि त्याचमुळे त्यांच्या मेहनतीचं फल आता मात्र आपल्याला पाहायला बोलतो. या पहा आतापर्यंत या सत्रामध्ये 7 स्पर्धेमध्ये त्यांनी चॅम्पियन पद पटकावलं आणि कालच्या स्पर्धेमध्ये त्यांनी क्वालिफाय सुद्धा केलेलं आहे. जर तुमची जर चांगली मेहनत होत असेल तर तुम्ही नक्कीच कुठल्या स्पर्धेमध्ये जाऊन तुमचा एक वेगळा दबदबा निर्माण करू शकता आणि तो खेळ आपण शिवम गिरशी संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहत आलेला आहोत. नक्कीच योगेश सर, ज्या टीम मध्ये तर नरेंद्र दिवाणी सारखा जर अगदी उत्कृष्ट क्रिकेटर असेल, उत्कृष्ट कोच असेल, ज्याने रणजी क्रिकेट सुद्धा खेळलायत आणि रेल्वेकडून खेळतात नेहमी, अनेकांना ते धडे देतात क्रिकेटचे, तो संघ असा मागे राहणार नाहीये. तो बरोबर फॉर्म मध्ये येणार आणि म्हणतो त्यांनी अनेक चॅम्पियन्स पद या भागामध्ये पटकावलेली आहेत. आज जेवढी प्रसिद्धी नरेंद्र दिवाणीची आहे तेवढीच प्रसिद्धी आपण लेफ्ट आर्म बॅटर वासुदेवची सुद्धा आपण पाहतोय. कारण ते सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. अनेक स्पर्धा त्याने सुद्धा गाजवलेल्या आहेत. आणि मग हो योगी बरोबर, कारण वासुदेव, नरेंद्र आणि संदीप दिवाणे तिघांच्या नावानेच हा संघ ओळखला जातो. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज अनिलनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावाच्या रूपाने मात्र अनिलने हाताळलाय. हो फुलटॉस होता. एक संधी होती, मेजवानी होती वासुदेवला, परंतु ती स्वीकारली नाही. परंतु चेंडू जमिनीच्या साह्याने गुदगुला करत निघून गेला मिड विकेटला. आणि मात्र या ठिकाणी पहा नरेंद्र दिवाणेने आपल्या साथीदारासाठी बलिदान दिलं असंच म्हणावं लागेल. कारण वासुदेव लेफ्ट आर्म आहे आणि ऑन साईडला वेगाने वारे वाहतात, त्याचा तो मात्र फायदा घेऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. याला म्हणतात परफेक्टली कार्यक्रम मॅनेजमेंट. बरोबर, अगदी आपण उत्तम उल्लेख केला योगी सर. कारण ज्या ठिकाणी वार आहे त्या ठिकाणी जर लेफ्ट हँड बॅट्समनला आता फटके मारण्याची संधी द्यायची असेल तर नक्कीच स्वतःला सरेंडर केलं, त्या ठिकाणी बलिदान दिलं. आणि नरेंद्र दिवाणे ही स्ट्रॅटेजी छान पद्धतीने नेहमी वापरत असतात. यालाच रणनीती म्हणतात सर. मैदानामध्ये आपण जेव्हा खेळत असतो तेव्हा जी रणनीती दाखवायची असते ते प्रेक्षक सुद्धा बघत असतात. जसं तुम्ही अचूक हेरलं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा मस्त पद्धतीने केलं. ग्रेट कॉमेंटेटर योगेश पाटील सर. नरेंद्र दिवाणे यांचा मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला मात्र प्लॉट मध्ये पाठवलाय. वासुदेव इज ऑन फायर. सिक्सर क्रमांक 5 वा येत असताना त्यांच्या बॅटमधून पाहतोय. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल विद्यमान सरपंच सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी यांचा सुद्धा इथे शुभागमन झालेला आहे. विद्यमान उपसरपंच सन्माननीय
जनार्दनजी वडलकर यांचा इथे शुभागमन झालेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय राजेश जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वरजी सुतार यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. मला वासुदेवची एक इनिंग आठवते 2017च्या आरके ट्रॉफीमध्ये भादवडच्या मैदानावरती ती स्पर्धा पूर्णपणे गाजवली. सन्माननीय प्रेमनाथजी सुतार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सन्माननीय विलासजी सुतार यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टामिंग आहे आणि इथे मात्र पहा एकमेकांकडे खेळाडू पाहत राहिले आणि दुसरा धक्का मात्र या ठिकाणी पाहायला बोलतो. या रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज नरेश इथे मात्र या ठिकाणी डायमंड डकचा शिकार होत असताना शिवन्या देवाणे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद शिवन्या. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. एकीकडे पाहुण्यांची मांदी आली आणि दुसरीकडे आपण पाहतोय धावांचा अगदी पाऊस पडला जातो या गिरशी संघाच्या वतीनं. अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न खेचून मारलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे की एक धाव तिथे मात्र पूर्ण आणि एक्झॅक्टली असं वाटलं की तिसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतो की काय, परंतु कोणीतरी या चेंडून टर्न केलं आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 3 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 64 धाबा शिवम गिरशी संघाने इथे मात्र थोडंसं करेक्शन आहे. एसके एंटरटेनमेंट 62 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचं लक्ष इथे मात्र या ठिकाणी समोर ठेवलंय. दरम्यान सन्मान्य मनोहरजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. पाटील साहेब या, आपलं हार्दिक स्वागत आहे कैलासवासी ज्ञानेश्वर मोदी चषक 2024 मध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट आणि टुर्नामेंटचे आमचे वन मॅन शो मेघनाजी शास्त्री सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांना पूर्णपणे इथे पाहुण्यांनी घेराव घातलाय. अनेक मान्यवर आणि ते इथे मोजता नाकी नऊ आले इतके मान्यवर येत आहेत मेघनाज शास्त्री साहेबांच्या प्रेमा खातीर. थोडंसं करेक्शन आहे. 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष आहे गावदेवी निंबोली बस संघासमोर आणि आपण जाणार आहोत आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. दैवी स्फोट सावध आणि गावदेवी सापे. चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर गावदेवी सापे आणि दैविक सावध कॅप्टन या. त्यानंतर आपण मान सन्मान इथे घेणार आहोत मेघनाजी शास्त्र्यांच्या शुभ हस्ते. तर पाहुण्यांमधून आपण पाहुण्यांना बोलूया टॉससाठी सन्मान घेऊया. चला आधी सन्मान मेघनाजी शास्त्री साहेब आपण या स्पर्धेचे वन अँड ओनली वन मॅन शो. तर आमचे सन्मान मूर्ती ज्यांचं नुकतंच आगमन झालं, उपसरपंच साहेब आपल्या गावचे जनार्दनजी वडलकर आज आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांचा आपण स्वागत सन्मान करूया आपल्या स्पर्धेच्या वतीने टाळांच्या गजरामध्ये. जनार्दन साहेब वडलकर गोरखनाथजी सुतार साहेबांच्या सोबत नेहमी असतात. सरपंच साहेब आमचे गोरखनाथ सुतार जे शास्त्री साहेबांच्या सोबत असतात. हे सर्व आमच्या जोड्या आहेत. अनेक एवन जोड्या इथे निर्माण होऊ शकतील आणि त्याच जोड्यांच्या माध्यमातून ही माणसांची जोड आपण पाहतोय. अनेक माणसे आज येतात पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये. जनार्दनजी वडलकर उपसरपंच ज्यांचा आपण सन्मान करतोय, स्पर्धेचे आधारस्तंभ मेघनाज शास्त्रीच्या शुभ हस्ते. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सुरेशजी सुतार आज आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांचा आपण सन्मान करूया, आदर करूया, सत्कार करूया. मैदानामध्ये 65 धावांचं लक्ष आहे निंबोली संघाच्या पुढे. म्हणजे एका बाजूला मेघनाज शास्त्री साहेबांची सासूरवाडी, दुसऱ्या बाजूला मामाचं गाव गेरसे विरुद्ध निंबवली. त्यानंतर संदेजी जाधव आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारा. पुन्हा एकदा मेघनाजी शास्त्री साहेबांच्या शुभ हस्ते संदेश जाधव साहेबांचा आपण इथोची सन्मान करतोय. त्यानंतर राजेशजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित, संदेशजी जाधव स्मित हास्य ज्यांच्या चेहऱ्यावरती
ज्यांचा आपण हा आदर करतोय, येतोची सन्मान देत असताना त्यानंतर राजेश जाधव आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. आपल्यामधले पाहुणे, कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं देणं असतं. हे देणेकरी ज्याने आम्हाला खूप काय भरभरून दिलंय, प्रेम दिलंय, सहकार्य दिलंय. आणि मेघना शास्त्री साहेबांचे हे सर्व मित्र परिवार, त्यानंतर मेघनाची पाटील साहेब आपल्यावर उपस्थित, ज्यांचा आपण सन्मान घेऊया. मेघनाजी पाटील साहेबांना मेघनाथ शास्त्री सन्मानित करतायत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित विलासजी सुतार, प्रेमनाथजी सुतार, प्रेमनाथजी पाटील, प्रेमनाथजी सुतार आणि मनोहर पाटील आहेत. या त्यानंतर मनोहरजी पाटील आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. त्यानंतर विलास सुतार आपण आता सन्मान घेतो तो मनोहर पाटील काकांचा. आणि मैदानामध्ये धावसंख्या झाली 5. डोई जर धावसंख्या वाटतं मामा वाटतं शास्त्री साहेबांचे बाजी मारतील. आपण सन्मान घेतोय. त्यानंतर पुढचे विलासजी सुतार यांचा मान्यवर. त्यानंतर नितीन सुतार आपल्यामध्ये उपस्थित, विष्णूजी माळी आहेत. आज जितक्या धावा होणार नाही तितके पाहुणे येतील असं वाटतंय. ही माणसं जोडली मेघना शास्त्री, ही माणसं जोडली आमच्या सापेकरांनी. ग्रामपंचायत पूर्णपणे पॅनल सुद्धा आलंय. गोरखनाथजी सुतार घेऊन आलेत सर्वांना की चला आपण शास्त्री साहेबांच्या सोबतीला. त्यानंतर दिनेशजी पाटील ज्यांनी आम्हाला बॉल सुद्धा स्पॉन्सर केलेत. ही जोडी सुभाष पाटील, दिनेश पाटील एवन जोडी ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेत, त्यांचा आपण हा आदर सत्कार करतोय. विष्णू काका माळी या. मेघनाजी शास्त्री पुन्हा एकदा विष्णू माळी यांचा सन्मान घेतील, त्यांना सन्मानित करतील. इथोची सन्मान आपण देत आहोत. वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे हे मान्यवर आपल्याला आज लाभलेत. लागोपाठच्या 3 दिवसांमध्ये अनेक मान्यवर, ज्यामध्ये आता दिनेश पाटील आणि सुभाष पाटील हे बॉल स्पॉन्सर आमची एवन जोडी, त्यांचा आपण आदर सत्कार करतोय. त्यांना धन्यवाद देतोय की आपण असं सहकार्य आम्हाला देत राहा, आमच्या सोबत राहा. सर्जनाच्या ग्रुपचे सर्व नितीन सुतारांचा झाला व बहुतेक सर्वांचा आता सध्या तरी सन्मान झाला. कोणी राहिलं असं तर मी शब्द सुमनाने सन्मानित करतोय. आणि वळूया आपण आता मैदानाकडे. दामू पाटील आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत या दामू काका. मला वाटतं आज 1 मिनिट पण कमी पडेल की प्रेक्षक येत राहणार आणि मान्यवर येत राहणार. सेकंडला प्रेक्षक येतील आणि मिनिटाला मान्यवर येतील. दामूजी पाटील ज्यांचा आपण लगेच सन्मान घेतोय. संतोष सुतार आपण या आता. संतोषजी सुतार आपला शुभ असते. दामू काका पाटील यांचा येतोजी सन्मान करावा. तर धावसंख्या सांगा योगी सर किती आहे निंबोली संघाची, म्हणजे सासूरवाडी आमच्या मेघना शास्त्री साहेबांची, दुसऱ्या बाजूला गेरसे म्हणजे मामाचं गाव. अकरा चेंडू आणि 58 धावांची इथे मात्र आवश्यकता आहे. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये निंबोली संघानं थोडासा परफॉर्मन्स
थोडंसं खराब केलं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र निंबोली गावाचाच आवाज अर्थात मनोज कारवे सर यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं आपल्याला नाराजगी पाहायला मिळते. कारण असं वाटलं होतं की मात्र बिग फाईट पाहायला मिळेल, परंतु तसं काही केलं नाही. एकतर्फा खेळ सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याचं कारण 64 धावा प्रथम बॅटिंग करत असताना शिवम गिरीशे संघानं उभ्या केल्या आणि त्याचा पाठलाग करत असताना 8 या आकड्यावरती आतापर्यंत 2 विकेट्स गावदेवी निंबोली ब संघानं गमावले. 10 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 57 धावांची आवश्यकता आहे आणि यानंतर दैवित सावत संघाच्या संघटनाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यावं, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाचा संघनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहे. आज एकूण 10 संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि जो सामना सुरू आहे तो आजच्या दिवसातील 4था सामना. सर्व संघांचा मी आभार व्यक्त करेन की जी वेळ प्रत्येक संघाला दिली होती त्या वेळेवरती प्रत्येक संघ आज उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला आपटी दिली, शॉट अँड पोल, फटका चांगला आहे परंतु वाईडिश मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. तिथे मात्र छत्रशिकोती अजय नावातच जय आहे आणि त्याने पकडला हा झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी निंबोली बस संघाचे अजून एक फलंदाजाचा खेळ. आणि बॅट्समनने लागोपाठचे 3 चौकार लागोपाठचे 3 षटकार मारल्यास 1000 आणि जर बॉलरने लागोपाठचे 3 विकेट घेतले तरी सुद्धा 1000 मिळतील मेघराज शास्त्री यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा ओहो पावसाळ्यात थोडासा चेंडूवरती फिंगर रोल केला, थोडासा हलवार गतीने चेंडूच्या हाताला गेली गोलंदाज ऋतिकनं. एक परफेक्टली अष्टपैलू खेळाडू आहे ऋतिकचा. आपण विचार करतो बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता आणि आतापर्यंत ऋतिकनं या सत्रामध्ये 7 स्पर्धेमध्ये मालिकावीराची ट्रॉफी मात्र त्यांनी जिंकलेली आहे. ओहो पुन्हा आता मात्र या ठिकाणी एस्टनच्या रोखाना वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी हाताला गेला आणि औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये असंच आपण म्हणू शकतोय. जसं कार्य मनोज कारवे सरांचं आहे तसं कार्य मात्र या निंबोली बस संघाचं पाहायला मिळालं नाही. 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये 57 धाबांची आवश्यकता. लक्ष खूपच दोन्ही मात्र दूर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी कुठेतरी मात्र पूर्णपणे ढासाळली गेली बॅटिंग ऑर्डर. पुन्हा मात्र चेंडू खाली राहिला आणि पाहू शकाल चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी आणि MD स्पोर्ट आमनेपाडा जर संघ इथे दोन्ही संघ उपस्थित असतील तर विनंती करतो की आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपण विजय झाल्यानंतर जाण्याच्या आधी जरा कॉन्टॅक्ट करून जात जा प्लीज. मैदान सोडून जाऊ नका जो संघ विजय होईल, कारण तुमचा सामना लगेचच लागू शकतो. शेवटच्या मोमेंटला तशा गोष्टी होत असतात, शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा तशा गोष्टी कराव्या लागतात आयोजकांना. हो नक्कीच, कारण जसा वेळ आमच्याकडे असेल तसं मात्र आम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल. तर मी विनंती करतोय शिवशक्ती कोशिंबी आणि MD स्पोर्ट आमनेपाडा संघ जर उपस्थित असाल तर प्लीज आपण त्वरित संपर्क आपण साधायचा आहे. तर 7 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 57 धाबांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 8 धाबा जोडल्या गेल्या. निंबोली बस संघाने फक्त 3 गडी मात्र गमावले गेले. ज्या गावाला उमेश केने सर बिलॉंग करतात, ज्या गावाला आमचे कृष्णा केने सर बिलॉंग करतात, ज्या गावाला मनोज कारवे सर बिलॉंग करतायत त्याच गावातील तुम्हाला संघ सध्या पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतो आणि पाहू शकाल इथे या ठिकाणी शुभागमन होत असताना क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आणि नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याच्या समेत तुम्ही पाहू शकाल भिवंडी पंचायती समितीचे माजी सभापती सन्माननीय गुरुनाथजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत असताना आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. हो सर्व काही करून पाहिलं कारवे सर, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये एक्झॅक्टली मिडलच होत नाही. असं वाटतं कुठेतरी कोचिंगची कमतरता भासते असंच म्हणावं लागेल. हो कदाचित नरेंद्र दिवानीच्या आघाडीमध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे असं वाटतंय निंबोलीच्या संघाला. नौके खेळाडू सर,
त्या कारणाने या ठिकाणी बॅकफूटवरती आहे, परंतु हेच खेळाडू नंतर उभारी घेतील असा विश्वास नक्कीच आहे, कारण त्यांची ही सुरुवात आहे आता कुठे गावदेवी ब निंबोली संघाची. 9 तरुण खेळाडू अनिल सुतारने एकत्र केले मला वाटतं, आणि आमच्या करण सुतारने एकत्र केले. करण सुतार म्हणजे आमच्या शास्त्री साहेबांच्या मेहण्याचे सुपुत्र, कैलास सुतार यांचे सुपुत्र. अनेक स्पर्धा होणारा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पीटीसी मधील अजून एक मानाची सन्मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला मित्रांनो येणार आहे. श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. दिनांक 8 मार्च ते दिनांक 10 मार्च या कालावधीमध्ये ती स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व पीटीसी मधील संघ घेतले जाणार आहेत. आणि त्या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला सहभाग जर घ्यायचा असेल तर तुम्ही या नरेश गोरले किंवा श्रावण स्पोर्ट भोकरी संघाशी संपर्क साधू शकता. एकतर्फा खेळ सुरू आहे आणि त्याचमुळे आपण इतर काही चर्चा मात्र स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवतोय. फ्री एंट्री टुर्नामेंट आणि फ्रीवरती अनेक गोष्टी फ्री सुद्धा तुम्हाला इथे मिळत आहेत. सर्व काय फ्री फ्री फ्री. तुम्ही खेळा सुद्धा फ्री, अगदी हात खोलून खेळा. आणि हात खोलण्याचा प्रयत्न केला होता अनिल सुतारने, परंतु त्याच्या विकेट सुद्धा इथे पतन होत असताना लागतोय 4था धक्का निंबोली संघाला. आणि अमोल कासने आपण सुद्धा या आयोजकांशी संपर्क साधा, कारण तुमचे सामने पुढच्या इथे खेळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृपया कोणी बाजूला जाऊ नका, लांब जाऊ नका. 3 ओव्हरचाच सामना असेल पुढचा सुद्धा प्रत्येकाचा. शिवशक्ती कोशिंबी विनर, त्यानंतर एमडी स्पोर्ट सामनेपाडा विनर आणि अमर स्पोर्ट कासने विनर, हे 3 संघ जिंकले. आणि 4था संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय, तो म्हणजे शिवम गेरसे. फुटबॉल बॅटिंग ऑर्डर ढासळली गेली. 4 गडी आता परत इथे गारद केली. आता मात्र फटका चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. मिडॉनच्या डोक्यावर खेळला जातोय, परंतु पाहू शकाल उलट्या दिशेने मात्र जात असताना अगदी या सिमरेशी लगत चेंडूला मात्र कलेक्शन केलं. कल्पेशच्या माध्यमातून 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 1च धाव पूर्ण केली. स्वतः संगणकाच्या बॅटमधून मात्र आपण स्ट्रोक पाहिला. हो, लो फुटाच्या नॉन साईडला टर्न केलाय. चेंडू मात्र जमिनीच्या साह्यानं मिडविकेटकडे मात्र ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तिथे मात्र पुन्हा एक पाहायला मिळू शकेल. आणि पूर्णपणे जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र या स्पर्धेतून गेरशे गावामध्ये पोहोचला असावा, ज्या अनुषंगाने आज शिवम गेरशे संघाच्या वतीनं खेळ पाहिला. आपण 3 विभागामध्ये त्यांचं वर्चस्व पाहिलं. प्रथमतः फलंदाजी चांगली झाली, त्यानंतर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहिलं. गोलंदाजांना साथ मिळाली आणि या ठिकाणी पहा दांडी गोल. आणि स्पर्धेतून मात्र प्रमाद संपन्न झालेला आहे गावदेवी निंबोली संघाचं. हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन.